ऑलमोस्ट निघालो आहोत. आमच्या बाईक्स पण वॉर्म झालेल्या आहेत आणि आम्ही चाललो कुठं आहोत ते तुम्हाला सांगायचं राहिलं. आम्ही चाललो किती मस्त वाटतं इकडे आल्यावर बघा. एकदम असं मध्ये रोड आणि आजूबाजूला एकदम अशी झाडं गाईज हे बघा. या साईडला लेफ्ट साईडला सगळ्यांची शेत कशी वाटतायत आता. आणि हेच जर आता थोड्याच दिवसांनी इकडे पूर्ण होय हे बघा. झाडं बघा कसले सुंदर वाटतं. नारळाची झाडं आणि सुपारीची झाडं मिक्स आहेत. हां हे मंदिर आहे बघ. इकडे सगळी भांडी लावलेली मी लास्ट ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं. इच्छेनुसार लावतात काय स्वागतम श्री कुणकेश्वर मंदिर. वाय 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 काय काय दिसतंय यार. सुंदर अतिशय सुंदर. आणि हे मंदिर आहे. अजिबात गर्दी नाही अजिबात. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल विथ राणे. आय होप यू आर डुईंग वेल. आणि आज आहे दिवस दुसरा आणि आज आपण जात आहोत कुणकेश्वरला. कालच आलो आहे. पहिला विचार केलेला की आराम करायचा, बट नंतर बोललो नको आराम नको, आज जाऊया आणि नंतर मग आराम करूया. सो काय वातावरण आहे बघा ना, सुपर्ब. हे बघा काय मस्त वाटतंय ना यार. आणि खूप मजा येते, बट गरम मरणाचं गरम आहे. लिटरली खूप गरम होत आहे, जळलो आहे लिटरली. सो आता आपल्या बाईक्स पण इकडे रेडी आहेत. एकदम मस्त बाईक्स वॉर्म करायचे आहेत आणि निघायचं. आणि आता रेडी तर झालो नाही अजून, बूट्स वगैरे घालायचे आहेत. चलो गाईज, रेडी आहे की नाही? हा बघा कसा चड्ड्यावर बसलाय बघा. बघा हा चल, हा तरी थोडा रेडी आहे. हा हाफ पॅन्ट वर आहे आणि हा बघा याचं कलरफुल चड्डी. आणि ताई पण रेडी होते. सो आता फटाफट रेडी होऊया आणि मग निघूया. तो गाईज आता आम्ही ऑलमोस्ट निघालो आहोत. आमच्या बाईक्स पण वॉर्म झालेल्या आहेत आणि आम्ही चाललो कुठं आहोत ते तुम्हाला सांगायचं राहिलं. आम्ही चाललो आहोत कुणकेश्वरला आज, कारण तेच एक जवळचं ठिकाण आहे आता. आणि आम्ही या टाईमला तरी निघतो. आता वाजलेत 3:30 झालेत. सो लवकर पोहोचणार तेच एक ठिकाण आहे. सो बघू आता, संडे पण आहे आज, गर्दी नाही पाहिजे. कसं होणार काय होणार ते तुम्हाला तिकडे जाऊनच समजेल आम्हाला पण. सो चला निघूया फटाफट. सो गाईज आता आम्ही निघालो आहोत टुवर्ड्स कुणकेश्वर मंदिर. आणि भर उन्हात निघालो ना, एवढी गरम होत आहे ना, हेल्मेटमध्ये पूर्ण घाम झाला आहे, असं एवढा ओलं झालं आहे. आणि आता वाजले आहेत 3:45. मजा येते पण चांगलं वाटतं. थोडं लेटच निघालो पण चांगलं वाटतं आहे. उठायला वगैरे लेट झाला, कालचं पूर्ण आम्ही थकलेलो. सो जरा जास्त वेळ. बघा मुलगा बघा कसलाच. छोटी पोरं लगेच हाय हॅलो करतात गाडी बघून. हां तर मी बोलतो काल असं दमलेलो ना, सो असं झोपलो ना मस्तपैकी, एकदम गार झोप लागली. सो मित्रांनो आता आम्ही नांदगाव फाट्यावर पोचलो आहोत आणि आता इथे थोडं पाणी बिणी पितो आणि मग निघतो टुवर्ड्स देवगड. देवगड इथूनच सरळ जायचं आहे. चलो गाईज, आता नांदगावातून निघालो आणि आम्ही आता इथे थांबलेलो कारण आम्हाला इंटरकॉम पण कनेक्ट करायचा होता. सो कनेक्ट केला, त्यालाच जास्त टाईम जातो. आणि आता आम्ही एंटर करणार आहे देवगड साईडला जायला, जे की इथून लेफ्ट. हा ये किती मस्त वाटतं इकडे आल्यावर बघा. एकदम असं मध्ये रोड आणि आजूबाजूला एकदम अशी झाडं एकदम जुन्या रोडची आठवण आली. हा देवगड 40. इकडे मस्त थोडी हवा लागली ना, अशी थोडी झीप ओपन ठेवली जॅकेटची, म्हणजे अशी थंड हवा जाते नसे. थंड नाही, गरमच हवा जाते, पण ते घामामुळे थंड लागतं, चांगलं वाटतं. गाईज हे बघा, या साईडला लेफ्ट साईडला सगळ्यांची शेत कशी वाटतायत आता. आणि हेच जर आता थोड्या दिवसांनी इकडे पूर्ण हिरवळ असेल. इकडे ट्रक्स खूप आहेत यार, माती भीतीचे. हे बघा बापरे, म्हणजे नक्कीच पुढे काहीतरी हाती लागला असणार कोणाच्या आणि डोंगर खोदला असणार. पण रोड्स बघा ना यार, म्हणजे लिटरली खूप मस्त रोड्स आहेत. आपल्या शहरात, मुंबईत आपल्या शहरात असे रोड्स नसतात, पण इथे बघा किती स्मूथ आहेत रोड. मित्रांनो व्ह्यू बघा, व्ह्यू म्हणजे आपण व्ह्यू नाही बोलू शकत, व्ह्यूज बघा, व्ह्यूज. होय हे बघा झाडं बघा कसले सुंदर वाटतात. अशी नारळाची झाडं आणि सुपारीची झाडं मिक्स आहेत, मस्त वाटतं आहे. हां हे मंदिर आहे बघ. इकडे सगळी अशी भांडी लावली आहे, मी लास्ट ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं. इच्छेनुसार लावतात काय म्हणजे ज्यांची समजा काय नवस किंवा काय असेल तर त्यानुसार असं लावत असतील. मला माहीत नाही, तुम्हाला जर माहीत असेल तर मला सांगा, बट मी तरी तसा अज्युम करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाई हे दृश्य बघा, काय सुंदर वाटतं यार, एकच नंबर. आता ह्यानी इकडे घर बांधलं आहे, हा जो कोण व्यक्ती असेल
त्याला जर काय इमर्जन्सी असेल किंवा काय मार्केटमध्ये जायचं असेल तर प्रत्येक वेळेला तो एवढा लांब जाणार काय? इकडे काय जवळच नाही. आणि आता आपण कुठल्या तरी छोट्याशा गावात आलो आणि इथून काहीतरी 10 किलोमीटर असेल, 10 नाही 12 किलोमीटर असेल कुणकेश्वर. मस्तपैकी मैदान. हे भाई क्रिकेट खेळ. हो हो, मंदिर बघ असलाच बनत आहे. सही यार, क्रिकेट खेळत आहेत. आता आपल्याला रस्ता बघायला पाहिजे ना, तर क्रिकेटच्या नादात कुठेतरी भलतीकडेच जाऊ. हे पिवळ्या पिवळ्या आता तर अजून मस्त वाटतंय. कुणकेश्वर मंदिर राईट. हे बघा, कुणकेश्वर बीच 10 किलोमीटर, आचरा बीच 21 लेफ्टला. माध्यमिक विद्या मंदिर कुणकेश्वर. शाळा आहे, शाळा. कुणकेश्वर बस स्थानक. होय 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 होय, काय घर आहे यार, सुंदर वाटतं यार. ऑलमोस्ट आता आम्ही पोचलो आहोत कुणकेश्वरला. आणि आता टाईम झाला आहे संध्याकाळचे 5:30. मी जरा तिकडे फोटो व्हिडिओ काढत होतो म्हणून थोडा टाईम झाला. सो तुम्ही माझा हे बघा, माझा आय डी येत आहे, तुम्ही इकडे जाऊन व्हिडिओ फोटो बघू शकतात आणि फॉलो देखील करा इंस्टाग्रामवर. आणि ते बघा मंदिर तिकडे दिसते आहे, खूप भारी वाटते बघायला. भाई आज संडे आहे ना, गर्दी असणारच. नहीं नहीं, सरळ 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 सरळ. स्वागतम श्री कुणकेश्वर मंदिर. हाँ ये देखिए, इधर प्रवेश द्वार है. हाँ इधर ही ऊपर पार्किंग देखना पड़ेगा. मित्रांनो रेडी व्ह्यू बघायला. ये भाई 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 भाई, काय दिसतंय यार, सुंदर, अतिशय सुंदर. होय 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 होय. सो इथे आम्ही खाली तर फक्त व्ह्यू दाखवायला आलेलो तुम्हाला, आणि आता वर जातोय परत पार्किंगसाठी. परत एकदा तुम्ही बघा हा व्ह्यू, काय सुंदर दिसतो. इकडून इथून वरून दाखवतो. हा बघा, शेट. तो गाईज आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहोत आणि इथे आम्ही आमच्या बाईक अशा लावल्या आहेत. इथेच मेन डोर आहे जो तुम्हाला दाखवला सुस्वागतम वाला. चला आता फटाफट जाऊया आतमध्ये आणि दर्शन करूया. पहिली बघूया गर्दी किती आहे नाही आहे, आय डोंट नो. सो गाईज आता इथे सगळं सामान आम्ही ठेवले आहेत. हे काकी आहेत, त्यांनी आम्हाला दिलं आहे मस्त ठेवायला. ओटी पण घेतली इकडून काकींकडून, सामान ठेवलं आहे. आणि हा बघा इथे आहे हा प्रवेशद्वार, स्वयंभू श्री देव कुणकेश्वर मंदिर. आणि आता फटाफट आपण आतमध्ये जातो आहे. आज गर्दी पण नाही आहे, संडे असून पण गर्दी नाही. सकाळी दुपारी होती, पण आता आम्ही थोडं लेट आलो आहे म्हणून ठीक आहे. आता वाजले 5:45 झालेत. ठीक आहे, आता जाऊया आतमध्ये. श्री क्षेत्र कुणकेश्वर. मस्त वाटतं ना एकदम. पायऱ्या पण बघा कसल्याच बनवल्यात, दगडाच्या. पूर्ण चिरांचं काम आहे. फर्स्ट टाईम नाही आहे आपला, ऑलरेडी आम्ही खूप वेळा आलेलो आहोत इथे. असंच मन केलं यायचं म्हणून परत आलो. श्री भैरव मंदिर. आणि इथे मंदिर आहे. आज अजिबात गर्दी नाही, अजिबात नाही. हे बघा, इथून 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 इथून. सो मित्रांनो, आता आतमध्ये तर व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, तर तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा आता. सो गाईज आता दर्शन झालं आणि खूप मस्त दर्शन झालं आहे. सो आता आम्ही चाललो आहोत तिकडे व्ह्यू बघायला. इकडे जो तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही इकडे आला असाल तर, खूप सुंदर व्ह्यू येतो समुद्राचा. सो आता तिथे जातो आहोत. आणि हे बघा गौमुख. सगळ्यात आता मस्तपैकी दर्शन झालंय आणि खूप मजा आली. भाई कसं आलं दर्शन? अरे जबरदस्त, भाई ऑलवेज. भाई तेरे को ऐसा लगा? एकदम सुपर. अच्छा था ना? रश भी नहीं था, कुछ नहीं, एकदम फटाफट हमारा दर्शन हो गया. खूप मस्त दर्शन झालंय, मजा आली आम्हाला. आणि आता एक व्ह्यू आहे, असं ओमकार बोलतोय, माहीत नाही आता किती वेळ लागतोय तिकडे पोचायला. आणि आता टाइम पण 6:11 झाले आहेत. तो व्ह्यू दिसेल नाही दिसेल आम्हाला माहीत नाही, बघू, ट्राय करतो आम्ही तिकडे जाण्याचा, बाकी आम्हाला माहिती. भाई 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 काय व्ह्यू येतोय यार इकडून, सुंदर. हाय 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 हाय. जाऊ मजा करत टुवर्ड्स. आता कुठला व्ह्यू दाखवतोय ओमकार, त्याच्यासोबत चाललोय.
ओ भाई 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 साहब, हे बघा. आणि तिकडे पवन चक्क्या बघा कसल्या दिसत आहेत. पवन चक्की म्हणजे विंड मिल. सुंदर व्ह्यू येतोय यार, शेट. आणि इकडे सनसेट होतोय मस्तपैकी. आता आम्ही जिथे थांबलो आहोत ते बघा, इकडे आम्ही आमच्या बाईक्स लावल्यात. खूप सुंदर. आणि हा नजारा बघा. हाय 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 हाय, काय दिसतंय यार, शेट. तुम्हाला हवेचा आवाज येत असेल, आय डोंट नो, थोडं जरा ॲडजस्ट करा, बट खूप मस्त वाटतं, एक नंबर. चलो गाईस, आता इथे आमचं झालंय रील्स आणि फोटोज काढून झाल्यात. सो तुम्ही इकडे माझा इंस्टाग्रामचा आयडी येत असेल तिकडे जरूर जाऊन फॉलो करा आणि व्हिडिओज आणि रील्स पण बघा जरा काय असेल तर. सो चला आता निघूया इकडून. आणि अंधार पण झालाय, सनसेट झालाय पूर्ण. आणि बाईक्स इकडे काय सुंदर वाटतात यार आपल्या सगळ्यांच्या. सो आता चला फटाफट निघूया. सो भाई, आता आम्ही इथून निघालो आहोत आणि खूप मस्त वाटलं इथे थांबून. रील्स काढल्या, जसे की तुम्ही बघितलं असेल. नाही बघितलं असेल तर तुम्ही प्लीज इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा, तिकडे तुम्हाला दिसेल. आणि त्या सुंदरशा बीचला, सुंदरशा नजाऱ्याला आता टाटा बाय बाय करतोय आणि आता आम्ही घरी जातोय. सो गाईज, आता घरी आलो आहे आणि म्हणजे झाला त्याला टाईम झाला, अर्धा तास तरी झाला असेल. घरी येऊन बसलो आहे, एकदम मजा आली खूप. आज जास्त दमाला पण नाही झालं. तो आता टाईम झाले 10:44 आणि आता खूप लेट झाला आहे. आम्ही वडापाव येताना वडापाव खाल्ला आणि भजीपाव खाल्ला. तो आता इथे व्हिडिओला इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओवर. काही पण असेल, चांगलं वाटतं कमेंट्स केलेलं. तो चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, सी यू, टेक केअर.